ते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. तथा देवेंद्र फडणवीसांची काही महत्त्वाची वक्तव्य आज समोर आले. त्यात ते म्हणतात की 2019 साली शरद पवारांनी तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा, मी महाराष्ट्राचा दौरा करतो, त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज असल्याचं सांगतो आणि त्यानंतर पाठिंबा देऊ. इतके दिवस झोपलेले होते का ते? आता या सगळ्या गोष्टी जुन्या काढत बसायच्या. तुम्ही काय काय बोललेले, काय काय नाही, मातोश्रीवर अन्य ठिकाणी, ते सोयीस्कर आपण विसरून बाकीच्या गोष्टी जाणीवपूर्वक समोर खोट्या, मला असं वाटतं जनतेपण पोहोचवण्याचा किविलवाना प्रयत्न सध्या फडणवीस करतात. पण त्यांनी असं सांगितलं की पालकमंत्री ठरले होते, मंत्रीसुद्धा ठरले होते, दिल्लीत बैठकसुद्धा झाली होती. हे सांगताना ते म्हणतात की ही बैठक अदानीच्या घरी झालेली नव्हती, हे सगळं ठरल्यानंतर पुन्हा शरद पवार मागे फिरले. मला याच्यातलं काही डिटेल्स